आणि या मुलांबरोबर मी देखील क्रिकेटचा एक घटक आहेत आणि आज ते आपली चोख भूमिका इथे बजावत आहेत. तर प्रजापती सर आपलं देखील वेलकम असेल. तर यस पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात होते. टीम ग्लोबो ट्रान्स प्रो टीमचा एक्स्ट्रा प्लेयर इथे आलेला आहे. मी विनंती करेन टीम सोहम इंडियन्स थोडासा वेग वाढवायचा आहे. जेवणाची खमंग मेजवानी आज मात्र तमाम खेळाडूंना इथे आयोजित केली गेली आहे, जिथे व्हेज नॉनव्हेज या दोन्ही गोष्टींचा पाहुणचार आपल्याला पाहायला मिळणार. खरं तर प्रजापती सर सांगायचं म्हणलं तर आज शनी जयंती आहे. आज खूप मोठा योग आहे. आज अमावस्या आहे शनिवारची आणि त्यातल्या त्यात असा योग भरपूर वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. तर हो यस चर्चा चालली या स्पर्धेची. आज खूप मोठा योग आहे, शनिवारचा दिवस आणि या स्पर्धेचा देखील पहिलाच दिवस आपल्या सर्वांना एन्जॉय करायला मिळतोय. खरं तर गोराई प्रीमियर लीग म्हणलं तर तमाम गोराईतील युवकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून या स्पर्धेला पाहिलं जातं आणि प्रत्येक खेळाडू अक्षरशः चातक पक्षाप्रमाणे संपूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहत असतो. ज्या प्रकारे आपण पहिल्या पावसाची वाट पाहतो, चातक पक्षी असं म्हणलं जातं की तो त्याची वर्षभराची तहान ही पहिल्या पावसामध्ये भागवत असतो. त्याच प्रकारचं हा योग जुळलाय की काय असं म्हणावं लागेल गोराईच्या खेळाडूंसाठीचा, जो आज सत्यामध्ये उतरलाय. सामन्याला होते सुरुवात. नवीन सामना, नवीन कहाणी, नवीन पिक्चर, नवीन मालिका डोळ्याच्या समोर. एकीकडे सोहम इंडियन्स आणि दुसरीकडे ग्लोबो ट्रान्सप्रो. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना पॉइंटच्या दिशेमध्ये पहिलीच धाव, सुरक्षात्मक रवैया, कॉन्फिडन्स स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. टीमचा कॅप्टन ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आलाय. पहिलाच बॉल सोहम यांनी कॉन्फिडंटली ड्राईव्ह केला. मनगटाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने इथे ते करतायत. खरं तर सांगायचं म्हणलं ना तर व्हेरी फर्स्ट बॉल जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेचा खेळता किंवा एखादा व्हेरी फर्स्ट बॉल जेव्हा तुम्ही एखाद्या इनिंगचा खेळता, त्यावेळेला तुम्ही किती धावा गोळा करता याहून अधिक महत्त्वाचं की किती कॉन्फिडंटली तुम्ही चेंडू बॅटीवरती घेता. आणि सोहमने तेच दाखवलं. नौका खेळाडू आहे, उदयनमुख सितारा आहे तो. गतवर्षी देखील याचा परफॉर्मन्स भन्नाट होता. चांगल्या लयमध्ये आहेत आणि आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या पीक अगदी इनफॉर्म मध्ये आहे तो. आणि अशा भूमिकेमध्ये असताना त्याच्यावरती दिलेली कर्णधाराची भूमिका पेलवण्यासाठी ॲज अ ओपनर तो येतोय. पहिली धाव कॉन्फिडंटली तो पूर्ण करतोय आणि त्याच्यानंतर सारंगला स्ट्राईक वरती आणतो आणि सारंगनी बघा पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. स्पर्धेतला पहिलाच बॉल, इनिंगची सुरुवात चौकाराने करतायत. काय कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय ते ग्लोबो ट्रान्स प्रोच्या खेळाडूंचा. प्रो लेवलवरती फलंदाजी करतायत की काय असं म्हणावं लागेल. पॅट्रिक आलेत बॉलिंग मार्कवरती. डावखुराचे गोलंदाज ते सर्रार आहेत परंतु महागडे पडलेत की काय. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल असणार या षटकातला. यष्टांच्या मागे आपण पाहू शकता जय यांना. कोण विसरेल या जय यांना, ज्यांनी धुमाकूळ घातला होता. आजपासून एक 5-6 वर्षांआधीचं क्रिकेट टेनिस बॉलचं तुम्ही उघडून बघा. माथेरानची ती स्पर्धा, आयकॉनची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला होता या खेळाडूने. अक्षरशः संपूर्ण टेनिस पटलाला लक्ष केंद्रित करण्यासाठी भाग पाडलेला जय यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. सारंग पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पॅट्रिक यांचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुटा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. कव्हरच्या क्षेत्रामध्ये कॅच होते कंप्लीट. पॅट्रिकने दिले प्रत्युत्तर आणि इथे काय पाहायला मिळतंय, ॲग्रेशन, रिव्हेंज, रायव्हलरी, या सर्व गोष्टी एकाच वेळी फलंदाज सारंगच्या खेळीचा इथे होईल अंत.
केलेत. एक षटकार एक चौकार जरूर इथे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु उर्वरित चेंडूंवरती काय कमालीची गोलंदाजी इथे दाखवली गेली आहे गोलंदाज पॅट्रिक यांच्या माध्यमातून. सारंगने एक चौकार लगावला, सुधीरने एक चौकार लगावला आणि ज्या दोन खेळाडूंनी पॅट्रिकच्या विरोधामध्ये चौकार लगावले त्या दोन्ही फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता इथे पॅट्रिकने दाखवलाय. म्हणजे हे स्पष्ट आहे की टीट फॉर टॅट, प्रत्युत्तर देणं आम्ही देखील जाणतो. चालू सामना आजच्या दिवसातील तिसरा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. लीग स्टेजचे हे मुकाबले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघाचा हा पहिला सामना आपल्या डोळ्याच्या समोर चालू आहे. तिसरा सामना आपण इथे एन्जॉय करतोय. एकीकडे आपण पाहतोय टीम सोहम इंडियन्स यांना, दुसरीकडे आपण पाहतोय टीम ग्लोबो ट्रान्स प्रो या टीमला, जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सोहम इंडियनने दर्शवला. स्वराज यांना इन ॲक्शन आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहू शकता. प्रचंड मोठा भार स्वराजच्या खांद्यांवरती या संपूर्ण आयोजन कमिटीचा आहे. या स्पर्धेला कंप्लीट करण्याचा आहे. एक सुंदर देखणी क्रिकेटची स्पर्धा इथे चालू आहे, जिचे नाव आहे GPL गोराई प्रीमियर लीग. आपली गोराई आणि आपली क्रिकेटची स्पर्धा अर्थात GPL सीझन 2. खरं तर आजच्या घडीला तुम्ही ज्या विभागामध्ये जाता, अगदी एखाद्या सोसायटीमध्ये जा, एखाद्या चाळीमध्ये जा, एखाद्या तालुक्याला जा, एखाद्या गावाला जा किंवा एखाद्या वाडीमध्ये जावा, त्यांची वैयक्तिक स्वतःची एक प्रीमियर लीग दरवर्षी सातत्याने घेतली जाते. याच्या मागचं कारण असं की आपल्या गावामध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या चाळीमध्ये जे लोकल टॅलेंट आहे, जे सर्वसामान्य खेळाडू आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म देणे आणि त्यांच्याकडे असलेल्या कलागुणांना सादर करत त्यांना पारखणे. आणि हो यस, यावेळेस हलकासा ओव्हर पिच बॉल सोहमच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय. उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारा हाय आणि हँडसम अफलातून षटकार.
षटकार आलाय त्याच्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये आलेला षटकार आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेला कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. यावेळेस आपण पाहतोय थोडीशी आखूट टप्प्याची लाईन ठेवली गेली. यावेळेस आपण पाहतो की पिचिंग मध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळाला आहे. या आधीचे चेंडू हलकेसे ओव्हर पिच होते, परंतु यावेळेस चेंडूला उसळी दिली गेली आहे. खांद्याचा मनगटाचा अतिरिक्त वापर केला गेला. पॅट्रिककडे असलेला हा बदलाव आणि विशेष करून त्याची असलेली व्हेरिएशनने नटलेली गोलंदाजी फलंदाजांना आता डोकेदुखी बनू लागले की काय मित्रांनो, एवढंच मी म्हणेन. एकीकडे अनुभव आहे, एकीकडे यंग टॅलेंट आहे आणि लागलेली लढाई आता मात्र प्रेक्षकांना आवडू लागली आहे. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. 29 धावा स्कोर कार्ड वरती. आखूट टप्प्याची लाईन हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न. डक करतायत चेंडूला, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढतायत. पॉइंट आणि गलीच्या दिशेने चेंडू सरसावतोय. एकच धाव या चेंडूवरती येते. सिंगलने धाव फलक पुढे जाते. 30 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात मित्रांनो. या षटकातील अद्याप देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. डॅमेज कंट्रोलिंगची भूमिका पॅट्रिकने दर्शवली की काय असं म्हणावं लागेल. मागील 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा खर्च केल्या जात होत्या, परंतु पॅट्रिकला पुन्हा एकदा आणलं गेलं आणि पॅट्रिकने आता धाव्याच्या वेगाला सावरलंय. तर बघा प्रशांतजी आणि नयनजी आमचे पाहुणे व्यासपीठावरती आलेले आहेत. तर सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण सौरव यांना सन्मानित करायचंय. प्लेयर ऑफ द मॅच. एका षटकामध्ये 5 धावा डिफेन्स करायच्या होत्या. 3 बॉल 2 ची आवश्यकता होती. फलंदाज बाद केला, संघ गारद झाला आणि खूप मोठा विजय अर्थात गोराईची आई 11 संघाने इथे दर्शवला. आणि त्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच सौरव आपल्या मैदानाच्या आतमधून व्यासपीठावरती येतोय. त्याच्यामध्ये आपण पाहतोय एक जिम बॅग, त्याच्यानंतर स्पोर्ट्स गॉगल, एक चांगली ट्रॉफी आणि त्याचबरोबर बिलीव आणि त्याचबरोबर डिका स्पोर्ट्सची ब्रँडेड टी शर्ट देऊन इथे सन्मानित केलं जात आहे अर्थातच सौरव भंडारी यांना. 2 बॉल 2 षटकार पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये 5 धावा डिफेन्स करायच्या होत्या. काय भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला विजय, खूप मोठा विजय आणि आत्मविश्वास दुगुणित. कॉंग्रॅच्युलेशन सौरव, हार्दिक अभिनंदन. असाच खेळत राहा, असाच जिंकत राहा आणि अशाच प्रकारे आपली टीमची स्वप्न तू पूर्ण करत राहा. बॉलर नेम कला आलेत. महेश शेडगे. महेश शेडगे आलेत बॉलिंग मार्क वरती. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 30 धावा धाव फलकावरती. 2 षटक 26 आणि 3 षटक 30. काय कमबॅक राहिला. पॅट्रिकचं कौतुक करावं लागेल. नवीन षटक महेश घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल महेश यांचा. पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राची धाव. धावफलकावरती अंकित करत असताना पंच आमचे आम्हाला इशारा देत आहेत. खरं तर एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका निभावणं थोडंसं अवघड काम आहे. आपण प्लेयर आहोत, आपल्याला एका इनिंगमध्ये आराम मिळतो आणि आपली मॅच झाल्यानंतर दुसऱ्या मॅचपर्यंत आपल्याला आरामच असतो. परंतु खरंच पंचांचं कौतुक करावं लागेल. एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये ते तटस्थ कामगिरी आपली बजावतात. खरं तर चॅलेंजिंग आहे ही भूमिका, कारण की इरिटेट भरपूर होतो उन्हामुळं. परंतु अशा प्रखर उन्हामध्ये देखील आमचे 3ही पंच खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं काम, अगदी ट्रान्सपरंटली ते करतायत. खूप चांगले शिस्तबद्ध पद्धतीने ते करतायत आणि खेळाडूंकडून विशेष करून खेळ खेळवून घेत आहेत. ही चांगली बाब आहे. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही आहे. कुठल्या प्रकारचा इथे आपल्याला जास्तीचा चढवडपणा पाहायला मिळत नाहीये. महेश राऊंड द विकेटचा मारा करत असताना उजव्या एसटीच्या बाहेर खोलात चेंडू करतायत. अगदी आपण पाहतोय की वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. सुंदर देखणा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गतीची गोलंदाजी, नियंत्रित मारा, वेगावरती कंट्रोल, सर्व काही इथे मला पाहायला मिळत आहेत. पॅट्रिकनी कमबॅक करून दिला आणि त्याच्याच पाऊल खुणांवरती आता इतर गोलंदाज देखील गोलंदाजी करतायत की काय असं म्हणावं लागेल. असं म्हणतात ना, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. अशाच प्रकारे आता गोलंदाजांनी देखील आपले रंग बदललेत की काय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा बहाल होत होत्या, परंतु पॅट्रिकने धावसंख्येला अंकुश लगावला आणि त्याच्यानंतर महेश देखील त्याच प्रकारे रंगरूप दाखवतात. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत धर्मेंद्र
जे थोडेसे नाखुश आहेत. मोठा फटका, हवाई सफर, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जज करतायत. कॅच कंप्लीट, विकेटचं बटन. फलंदाज धर्मेंद्र यांच्या खेळीचा होतोय इथे दुर्दैवी अंत. नाउ बॅक टू द क्रिकेट. जाऊयात मैदानाच्या दिशेने. धर्मेंद्र बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुष्कर आलेत नवीन कहाणी लिहिण्यासाठी. तर बघूया डावखुरात्याचे फलंदाज पुष्कर खुश करतील का. बॅटीचा बॉटम एज घेतोय, चेंडू मात्र विसावतोय डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये, जिथे सिंगलची धाव इथे लगावली गेली. महेश चांगली गोलंदाजी करतात, कौतुक करावं लागेल महेशच्या गोलंदाजीचं, कारण की सध्या तरी महेश यांच्या विरोधामध्ये कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. डांबून ठेवलं यांनी देखील फलंदाजांना. सोहम नाव स्ट्रायकर एंडवरती आहेत आणि तो थोडासा नाखुश असणार आहे. त्याची बॅट तळपली आहे, त्याचा फ्लो चांगला आहे, परंतु त्याचं स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे मित्रांनो. यावेळेस ऑफ स्टिकच्या भरपूर लांबून जाणारा चेंडू. यष्टीरक्षणामध्ये थोडासा फेरबदल मला इथे जाणवतोय, कारण की यष्ट्यांच्या मागे आता मला स्वराज पाहायला मिळत आहेत. याआधी स्वराज फेअरलेगच्या दिशेने तैनात केले गेले होते, परंतु गोलंदाज बदलला, त्याच्यानंतर स्वराजला आणलं गेलं. अगदी थेटून ते तिथे उभे आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. जाळीवरती आदळल्यानंतर चेंडू वेगाने आतमध्ये आला. क्विक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच की आपण पाहतो की सिंगलपेक्षा जास्त काही नाहीये. एक सिंगल आली आहे, 36 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. स्ट्राईकवरती असतील टीमचे कर्णधार अर्थातच सोहम. एक मोठा स्ट्रोक जर का आला तर धावसंख्या पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये येईल. की या शेवटच्या बॉलवरती विकेट आला तर महेशने या षटकाला चांगला विराम दिलाय एवढंच म्हणावं लागेल. काय घडेल आणि काय बिघडेल येणारा वेळ भरपूर काय सांगेल, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय मित्रांनो की सोहम इंडियन्स टीमने ना मनाप्रमाणे कमबॅक केलाय. हलक्या हाताच्या चेंडूला इथे एक तटून काढत असताना गॅप शोधून काढलाय. खूप चांगली फलंदाजी, कॉन्फिडन्स स्ट्रोक तो इथे लगावतोय. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, परंतु सोहमने शेवटच्या षटकामध्ये स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. एक धाव शेवटच्या बॉलवरती आणि याचबरोबर षटकाचा होईल खेळ समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा आल्या धाव फलकावरती. खेल समाप्त हो चुका है. 4 ओवर का यहाँ पे खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर का खेल अभी भी आना शेष है. तो आने 2 ओवर्स में यानी कि 12 बॉल में 12 गेंदों में कितने रन यहाँ पे जोड़े जाएंगे, ये आने वाला वक्त बहुत कुछ बताएगा. सोहम का विकेट के ऊपर टिके रहना ये काफ़ी अच्छे संकेत है, लेकिन सोहम का शांत रहना मैं तो यही कहूँगा कि टीम इंडियंस के लिए ये अच्छे संकेत है. यावेळेस हवेमध्ये चेंडू असणार आहे जय चेंडूच्या पाठी, परंतु चेंडू प्रेक्षकांमध्ये.
काय योगायोग आहे. बॅटिंग करणारा फलंदाज अर्थात विरोधी संघाचा कर्णधार ज्याचं नाव आहे सोहम आणि ज्याच्या विरोधामध्ये तो 2 हात करतोय अर्थात येल्लो जर्सीमध्ये आपल्याला सोहम इंडियन्स टीम पाहायला मिळते. काय योगायोग इथं पाहायला मिळतोय. स्वराज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरिएशनचे माहिर धुरंधर ते गोलंदाज आहेत. प्रचंड मोठा भार त्यांच्या खांद्यांवरती या संपूर्ण स्पर्धेचा आहे. GPL करायची का नाही करायची ही चर्चा गोराईमध्ये चाललेली, परंतु GPL सर्वच आमच्या खेळाडू वर्गांनी करून दाखवले. परंतु यावेळेस आखू टप्प्याची लाईन ऑन साइडला फुल करत असताना सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. सांगायचं म्हणलं ना, मागील 1-2 महिन्यांपासून चर्चा तर आली होती उदाहरण की GPL आपली येते, परंतु त्यानंतर थोडेसे शंकेचे ढग या स्पर्धेवरती मंडरावत होते की स्पर्धा करायची का नाही करायची, केली तर कशी असेल, नाही केली तर काय होणार. या सर्व गुंतागुंतीमध्ये सर्व युवा वर्ग पुन्हा एकदा एकत्र आले, सर्व खेळाडू एकत्र आले, परंतु सर्वांच्याच प्रयत्नांनी या स्पर्धेला एक नवीन रूपडं दिलं गेलं. आणि हो मित्रांनो, तुमच्या एकीमुळेच, आपल्या सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांमुळेच आणि आपण दाखवलेल्या सर्वांच्याच विश्वासामुळेच आपली GPL, आपली गोराई आणि आपल्या गोराईच्या हक्काची क्रिकेटची स्पर्धा अर्थात गोराई प्रीमियर लीग पुन्हा एकदा नवीन रूपामध्ये इथे साकारली जाते. खरं तर अजून एक मोठा फटका ऑन साइडला, टिपिकल सोहम ब्रँडेड फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, आकाशाला कवचनी घालणारा लांबच लांब हा येतोय टोले जंग षटकार 6 धावांसाठी. बॉल द्यायचा. खरं तर सांगायचं म्हणलं ना, सोहमनी का शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आपल्याकडे घेतली आणि काय त्याचे इरादे होते, काय त्याचे मनसुबे होते, आता पुन्हा एकदा ते मला पाहायला मिळत आहेत. ज्या सोहमनी एक षटकार आणि एक चौकार दुसऱ्या षटकामध्ये लगावला होता, तिसऱ्या षटकामध्ये तो शांत होता, चौथ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक आली नाही, परंतु 5व्या षटकामध्ये जशी त्याच्याकडे स्ट्राईक आली त्याच्यानंतर स्वराजच्या विरोधामध्ये पुकारला गेलेला हा हल्ला बोल आता मात्र उछलकर बोल हा येतोय सलगचा दुसरा षटकार. अप्रतिम बॅटिंग, कमालीचा टायमिंग. यावेळेस स्वराज देखील चांगला कमबॅक करून दाखवतायत. एक तेरी तो एक मेरी, आन्सर देना हम भी जाते. खरं तर स्वराज म्हणलं तर व्हेरिएशन, त्याच्याकडे गती आहे, त्याच्याकडे लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे. परंतु यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय जरूर, प्रेक्षकांमध्ये होतोय भूम, हा येतो षटकार. स्वराजला आता विचार करण्यासाठी अक्षरशः भाग पाडलंय की काय, दिवसा आकाशामधले तारे सोहमने दाखवलेत की काय, कारण की या षटकामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत मित्रांनो. टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणला तर स्कोर जाऊन थांबतोय 57च्या घरामध्ये. 5 षटकांचा होईल खेळ समाप्त. 57 धावा धावफलकावरती आल्यात मित्रांनो. सोहमने आपल्याला दिलेली भूमिका अर्थात संघनायकाने स्वतःवरती दाखवलेला विश्वास आज परिपूर्ण पद्धतीने यशस्वीरित्या पेलावलाय. वा क्या बात आहे. कॅप्टन करून जी कप्तानी पारी अपेक्षित असते ना, ती कप्तानी पारी आता पाहायला मिळाली. वा क्या बात आहे. एखाद्या संघनायकाने यस बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. सत्तावन्न 57 स्कोर होता कुठे, स्कोर आला कुठे. पहिल्या 2 षटकांमध्ये मला 26 धावा पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर पॅट्रिक आले, त्यांनी धावसंख्येवरती विराम लावला. त्याच्यानंतर महेश आले,
महेशने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु मागील षटकामध्ये स्वराजच्या वरती जो सपाटून मारा पडलाय ना, ज्यामुळे सेन्सेक्स आकाशाला जाऊन भिडलाय डायरेक्ट. 57 सॅटरडे आहे आज आणि हाफ डे असतो आणि मार्केट दुपारनंतर बंद होतं, परंतु आता सोहमचं मार्केट आणि सेन्सेक्स आता इथे डोकं वर काढू लागलंय. शेवटच्या बॉलवरती सोहमने सिंगल घेत स्वतःवरती विश्वास दर्शवला. काय संयमीपणा आहे त्याच्याकडं असलेलं पेशन्स, त्याचा संयमाचा बाण, एवढ्या कमी वयामध्ये त्याची ही पेशन्सफुल इनिंग, खरंच कौतुक करावलं या खेळाडूकडं. अगदी कमी वयामध्ये अशा प्रकारे स्वतःला प्रभावितरित्या साकारणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये. महेश वर्सेस सोहम, नेक्स्ट बॉल. पहिलाच बॉल जातोय कुठे, एवढ्या लांब गेलाय की चेंडू शोधण्यासाठी FIR लिहावी लागेल की काय असं वाटू लागलंय. हा येतोय षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगा. साकारतोय घरच्या मैदानावरती, घरच्या स्पर्धेमध्ये कसा साज असायला हवा ना, हा गोऱ्यांचा साज. वाह, क्या बात आहे महेश, सुंदर बॉल, देखणा चेंडू. मागील चेंडूवरती षटकार तुमच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु या वेळेला मात्र तुम्ही सरप्राइझिंग डिलिव्हरी टाकली. अक्षरशः पापणी लवते ना लवते चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने. स्वराजची भूमिका चांगली राहिली आहे यष्ट्यांच्या मागे, अगदी थेटून आहेत. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल महेश यांचा. ऑफस्ट्रिकच्या बाहेरून जाणारा चेंडू लिव्ह केला गेला. लाईनला, टप्प्याला, सर्व गोष्टींना सोहमने अगदी जवळून ओळखले की काय म्हणावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 64. वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत सोहम. पहिलं अर्धशतक GPL सीझन 2 चं पाहायला मिळणार का मित्रांनो? आणि हो यस, सर्वजण आता त्याच्याच आतुरतेमध्ये गुंतलेत. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय फलंदाज सोहम. 8 धावा दूर असणाऱ्या आपल्या अर्धशतकापासून, आणि पहिलं अर्धशतक जर का त्याने इथे झळकावलं तर येणाऱ्या भविष्यामध्ये या गोष्टीची चर्चा ही सातत्याने केली जाईल. महेश पुन्हा एकदा राऊंड द विकेट सोहम यांच्या विरोधामध्ये. फुल टॉस. यस, पंचांचा इशारा, डिक्लेअर, सिंगल येतोय. मी तर म्हणेल की या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीने गोलंदाजाला वाचवले की काय असं म्हणावं लागेल, कारण की चेंडू एवढ्या लांब गेलाय ना. जर काय मैदान 360 असतं तर नक्कीच ही 6 धावांची मोहर द्यावी लागली असती पंचांना, परंतु सोहम काय कमालीची फलंदाजी करतोय. अक्षरशः नेत्रदीपकतेची फलंदाजी आता प्रत्येकाला वेळ लावू लागली आहे. हा बॉल चांगला आहे, ही गोलंदाजी चांगली, हा अटॅक चांगला आहे, हा कमबॅक चांगला आहे, ही डॅमेज कंट्रोलिंगची ही भूमिका महेशची आता ही चांगली आहे. वाह, काय कमबॅक राहिलाय. षटकार जरूर आला पहिल्या बॉलवरती, परंतु त्याच्यानंतर दर्शवला गेलेला कमबॅक. शेवटचे 2 बॉल अद्याप देखील शेष. 43 वैयक्तिक, लास्ट बॉल बाकी आहे. पुल केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, कारण की बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला होता. पंचांचा इशारा 4 धावांसाठी जरूर येतोय, आणि याचबरोबर पहिल्या सत्राचा होईल खेळ समाप्त. आणि या पहिल्या सत्रामध्ये 5 षटकार 1 चौकार लगावत सोहमनी वैयक्तिक 47 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. आणि सोहमची ही बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो सोहमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय खेळलाय सोहम या पहिल्या इनिंग मध्ये. कप्तानी पारी, कप्तानी भूमिका, कप्तानी पर्व आणि टीमचा संघनायक कसा असावा हे पहिल्या पर्वामध्ये सोहमने 100 आउट ऑफ 100 हे दर्शवले आज या मॅच मध्ये.
मॅच मध्ये धावसंख्या वर 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 चालू लागली आहे. पहिल्या मॅच मध्ये 52 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला 62 धावांचं टार्गेट पाहायला मिळालं आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय की 70 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये धावसंख्या ही थोडीशी वाढीव मला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या चेस झाल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये सौरभने धावसंख्येला डिफेन्स केलं होतं. या मॅच मध्ये नक्की घडणार तरी काय हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये वावरू लागलाय. थोड्याच वेळामध्ये प्रश्नाचा उलगडा होईल. मॅच ब्रेक, इनिंग ब्रेक इथे घेतला गेलाय. थोड्याच वेळामध्ये मॅचला देखील होईल सुरुवात. कृष्णा आर्मी आणि गौराई वॉरियर्स, चला टॉससाठी यायचं. कृष्णा आर्मी आणि गौराई वॉरियर, चला मित्रांनो टॉससाठी यायचं. प्लीज विनंती करतो मी. किनी आमचे समालोचक तिथे उपस्थित आहेत जे टॉसला कंडक्ट करणार आहेत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं. खरं तर GPL सीझन 1चा सोहम हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता आणि जिथे तो गतवर्षी थांबला होता तिथूनच त्याने सुरुवात केली. म्हणजे गतवर्षी ज्या फॉर्ममध्ये होता त्याच फॉर्ममध्ये यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे स्वतःला त्याने घडवलं, ज्या प्रकारे त्याने स्वतःवरती मेहनत घेतली आहे, आज ही मेहनत पुन्हा एकदा रंग लावू लागली आहे. पहिल्या सत्राचा झालाय खेळ समाप्त. एक सत्र येणं बाकी आहे. उत्तर अद्याप देखील शेष आहे. उत्तरार्ध येणं बाकी आहे. पूर्वार्ध झालेला आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, आनंद घेत राहा. आपली गौराई, आपली GPL सीझन 2 2026. टॉस का बॉस मध्ये किनी आहेत जे टॉसला कंडक्ट करतील. चला दोन्ही संघ तयार राहायचे. आजच्या दिवसातील मला वाटतं चौथा सामना. एका बाजूला कृष्णा आर्मी, दुसऱ्या बाजूला गोराई वॉरियर्स. दोन्ही संघांचे कर्णधार तयार असतील. आपल्या समोर टॉस का बॉस रेडी आहे. ते यायचे दोन्ही कर्णधार. एका बाजूला संघाचे कर्णधार लक्ष, दुसऱ्या बाजूला दोन्ही संघांचे कर्णधार. इथं मला वाटतं दुसऱ्या संघाचे कर्णधार अजूनपर्यंत पोहोचले नाही. आले सॉरी महेश. दोन्ही संघांचे कर्णधार तयार. नानाफिकीचा कॉल मात्र विराज सावंत यांच्या मार्फत नानाफिकीचा कॉल केला जाणार आहे. रूल्स तर माहितीच असणार आहे दोन्ही संघांना. चला कॉल केला जातोय मात्र महेश यांच्या मार्फत. गोराई वॉरियर्स संघाचे कर्णधार. बॉलचा कॉल आहे. येस, टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय असेल आणि गोलंदाजीमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्या मार्फत समोरच्या संघाला. समोरच्या संघाला आम्ही 50-55च्या आतमध्ये हे करायला बघू, कमी स्कोरमध्ये द्यायला बघू. नक्कीच पाहिलं गेलं आता धावसंख्या या सामन्यामध्ये 70 धावींचं आव्हान आहे. तर तुम्हाला वाटतं किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्हाला पण 60-65 मारायची आम्ही हे करू. स्कोर देऊ, टार्गेट देऊ. चला भेटूया मग या इनिंग नंतर पुन्हा एकदा. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक याच्या नंतरच्या सामन्यासाठी. भेटूया पुन्हा एकदा इनिंग नंतर. दोन्ही संघ असतील तयार. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो थोडासा फेरबदल, कारण की या पुढच्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत आपल्या स्थानिक समालोचक अर्थात नवोदित समालोचकाला अर्थात किनी यांना. परंतु बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की बोरिवलीचा वंडर बॉय उदयनमुख सितारा आता बॉलिंग मार्कवरती आलाय. ओव्हर टू किनी. पहिला चेंडू, पंचांचे पंख हवेत. वाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव. त्या अवंतर धावेनी संघाचं खातं उघडलंय. अवंतर धावा म्हटलं गेला कुठला संघ सोडत नाहीये. गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल.
पाहूया गोलंदाजसाठी सोहम आहे. नक्कीच काही जबरदस्त फलंदाजी पाहिली गेली. आणि आता गोलंदाजसाठी आलाय पहिला चेंडू, आकृतप्याचा चेंडू धोक्यामध्ये असेल, विकेट नाही. फेकी येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. या एक धावेने दोन्ही फलंदाज जयने आपलं खातं उघडलंय. त्याच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 2 या धावसंख्येवरती. पाहूया असा या सामन्यात काय जबरदस्त खेळपट्टीवरती खेळ दाखवला फलंदाज सोहम. नक्कीच वय पाहिलं गेलं, वय त्यांचं थोडं कमी आहे, पण कामगिरी पाहिली गेली 100 मधून 99% लिहावेच लागतील जे मार्क्स जातात. आता प्रत्येकाला सेम, प्रत्येक खेळाडू आपले खेळ मध्ये थोडं बदलाव असतो. प्रत्येक संघ एक वेळी जिंकू शकत नाही. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर समोरच्या संघाला तुम्हाला हरवावं लागेल. प्रत्येक संघ एक टायमाला जिंकू शकत नाही. तसं सोहम आला एक कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याचा खेळपट्टीवरती खेळ पाहिला तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे, नो डाऊट. काय अफलातून फटकेबाजी केली आपल्या बॅटमधून, तब्बल आपल्या संघासाठी 47 नावं बनवले गेलेत. त्यानंतर सामन्याला झाली सुरुवात. पाहूया पुढचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सोहम गोलंदाजसाठी आलाय. पॉवर प्लेच्या शतक जय सांगतोय हम भी नहीं है किसी से कम असं सांगून दिलंय. आपले इरादे स्पष्ट केले जातंय मैदानाच्या. सोहमच्या विरुद्ध एक जबरदस्त फटका देऊन जाईल सोहमला 440 बॉलचा झटका. रनमध्ये थोडी चुकी झाली होती त्यामुळे नेट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा गोलंदाज सोहम तयार. सोहमच्या विरुद्ध काही जबरदस्त फटका लावला गेला होता सर, आसमानी टोला. 3 मध्ये 9 झाल्यात सर, 3 चेंडू 9. वॉटर बॉय कोणी आहे का? पंचांना पाणी न्यायचं आहे, मी विनंती करतोय. पुढचा चेंडू, वेट फॉर द एम्पायर सिग्नल. निर्धाव पद्धतीचा चेंडू, 2 चेंडूंचा खेळीने शिल्लक. गोलंदाज सोहम पुन्हा तयार. एकदा मला वाटतंय जर तुम्ही जयच्या विरुद्ध त्यांच्या रेडार झोन मध्ये चेंडू टाकला तर सरळ बाउंड्री लाईनच्या पल्ल्याकडे म्हणजे आउट ऑफ द पार्क भेटला जाईल, पण तसं नाही. यावेळी ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू ठेवला गेला होता, साजिश रचली गेली होती. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. याही वेळीस गतीमध्ये बदलाव केला जातोय, वारंवार केलं जातंय या गोलंदाजाच्या मार्फत. शेवटचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जरी एक षटकार आला त्यानंतर गोलंदाजीमध्ये काय जबरदस्त परिवर्तन. दोन्हीही चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, वाईड लाईन जी असते त्याच्या थोडा आतमध्ये ठेवला गेलाय व फलंदाजाला 2 वेळी बीट केलंय. शेवटचा चेंडू इथून मला वाटतं अडचणीमध्ये आल्यात फलंदाज जय. शेवटचा चेंडू, मोठा फटका मारावा लागेल आता. ये सेविस अप्परकट फटकाय, सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये 1 डी या धावसंख्येसाठी. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, कुणीतरी पंचांसाठी पाणी घेऊन जायचंय. कमिटी मेंबर्स जे कोणी इथं असतील त्यांनी पंचांसाठी पाणी घेऊन जायचे आहे, त्याला मी विनंती करतोय. नक्कीच उन्हाचा तापमान पाहिला गेला. आपले जे खेळाडू आहेत ते एक सामना झाल्यानंतर जरा आराम घेत आहे, पण पंच पाहिलं गेलं सकाळपासून नक्कीच जबरदस्त कामगिरी राहिली दोन्ही पंचांची मैदानाच्या. पहिल्या पॉवर प्लेच्या शतक संपलंय. पॉवर प्लेच्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 10 या धावसंख्येवरती. गोलंदाजाचं नाव गोलंदाजसाठी प्रसाद आलाय. गोलंदाज दुसरं शतक प्रसादच्या नावावरती ठरवलंय. एका बाजूला फलंदाजी करण्यासाठी जय आहे. आता स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं गेलं की फलंदाजाचं नाव गाव.
स्ट्राईकवरती फलंदाज राहुल, नॉन स्ट्राईकला फलंदाज जय. हे दोन सलामीचे वीर नक्कीच आले होते. चांगली कामगिरी करताय मैदानाच्या गोलंदाजसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिला चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न. तयार. काय कॅच झेतला होता हा कॅच. 365 दिवसामध्ये याद राहील त्या फलंदाज राहुलला. काय जबरदस्त झेल. नक्कीच दुसरा GPL येईपर्यंत नक्कीच तो झेल याद राहणार आहे, की आठवणी याद राहणार असतील. काही जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज. प्रसाद, नक्कीच प्रसादचं कौतुक करणं गरजेचं आहे. काही जबरदस्त खेळपट्टीवरती आपली गोलंदाजी, काही शंका नाही या गोलंदाजीमध्ये. फलंदाजांना रोखून ठेवलंय. दुसऱ्या शतकात नक्कीच पहिल्या शतकात 10 खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या शतकात गोलंदाज आला प्रसाद आणि नक्कीच आतापर्यंत तर नक्कीच रोखून ठेवलंय. पुढचा चेंडू, गोलंदाज प्रसाद तयार असतील. एका बाजूला जय. यावेळी जेच्या रेडार झोन मध्ये चेंडू सापडला का चुकीला माफी नाहीये, पण सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. एक या धावसंख्येसाठी 1D चा इशारा. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती. चला 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. पुन्हा एकदा प्रसाद तयार. आतापर्यंत नक्कीच धावा खर्च केल्या गेल्या नाहीये गोलंदाज प्रसादच्या मार्फत. मी दोन्ही फलंदाजाला फलंदाज जयला विनंती करेन जास्ती वेळ वाया घालू नये. आधीच खूप उशिरा झालाय. जिथं 9चं टायमिंग दिलं होतं तिथं मला वाटतं 12 वाजता हा सामना सुरू झालाय. चला पुढचा चेंडू, गोलंदाज प्रसाद पुन्हा एकदा तयार. ऑन द बॉल ट्रॅक मारा करतील. आपल्या शतकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एका बाजूला फलंदाजी करण्यासाठी जय, नॉन स्ट्राईक येईल. नवीन फलंदाज पाहिलं गेलं फलंदाज महेश आलाय. पुढचा चेंडू, यावेळी नक्कीच फटका एकदम कडक. मला वाटतं दुसरीचा प्रयत्न आरा. रूल्स अँड रेग्युलेशन बदलल्यात. तुम्ही एक चेंडूवरती फक्त 6 धावा धावून काढू शकता आणि आता इथं 3 धावा धावून काढल्यात. त्यानंतर पुन्हा एकदा 4 काढल्यात, म्हणजे चौकारच मिळवलाय. 4 धावेच्या साह्याने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. एक गडी बाद.
छोटासा चौकार आलाय. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत रोखून ठेवलंय. त्यानंतर गतीमध्ये बदलाव, जोरदार आपल्या जागेवरती स्थिर असणार आहे. काय जबरदस्त गोलंदाज आहे. नक्कीच या शतकामध्ये रोखून ठेवलं होतं. आतापर्यंत एकही मोठा फटका न खेळता फक्त आणि फक्त या शतकात तब्बल 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवरती आणि इथून कुठंतरी घेर टाकावा लागेल. धावा तुम्ही नाटच केलाय थेट. चित्त चित्त चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या ढीम झाली. चित्त चित्त चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या ढीम झाली. अरे भाई सर नाही स्टेट फुल स्टेट तुम्ही नाटच केलाय चला थेट. ते 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. तिसरं षटक राखण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सोहम आलाय. काही जबरदस्त याच्या पहिल्या शतकात देखील गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त आपल्या शतकात 10 धावा खर्च केले गेले होते. या शतकात पाहूया पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं व संघाचं तिसरं षटक राखण्यासाठी गोलंदाज जयला बोलवलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती वेगवान मारा केला जातोय. एक पूर्ण केली जाते. दुसरीचा कॉल आलाय. दुसरी देखील फेकी येईपर्यंत सहजरित्या पूर्ण केली जाईल. या 2 धावींच्या साह्यामध्ये धावसंख्येमध्ये वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. एक आव्हान पाहिलं गेलं. एक बल्लाद, एक मोठं असं आव्हान रचलं गेलंय व त्याच्यावरती आपली भूमिका पार पाडावी लागेल. 25 झाल्यात आतापर्यंत. तुम्हाला अजून खूप 22 चेंडू आहेत आणि त्याच्यामध्ये 6 एक पॉवर प्ले देखील राहिलाय. पुढचा चेंडू वेट फॉर द एम्पायर सिग्नल. पंच एकदम सटीक चेंडू होता. निर्धाव पद्धतीचा चेंडू. फलंदाज जय कुठेतरी अडचणीमध्ये आल्या आहेत. मला वाटतंय खूपच गोलंदाजीमध्ये एक षटका ठोकला होता पहिल्या षटकात सोहमच्या विरुद्ध. त्यानंतर काही जबरदस्त गोलंदाजी मानावी लागेल. या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तयार असतील. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. याही वेळी चेंडू पट्ट्यामध्ये टाकलाय आणि जर पट्ट्यामध्ये एवढी जे आता मला वाटतंय कुठंतरी जैने आपल्या फलंदाजीमध्ये घेर टाकलाय. अभी हम रुकेंगे नहीं मगर झुकेंगे भी नहीं आहे. चांगला फटका यावेळी पहिला ठोकला. त्यानंतर यावेळी रोखलाय. फेकी एकदम खराब. थोडेसे गोलंदाज थोडे अचूक नाराज असतील या फेकी मुलं पण एकच जाऊ भेटून जाणार आहे. एकदा याच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या धावसंख्येवर 32. पुढचा चेंडू पाहूया. गोलंदाज सोहम पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत अचूक मारा करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच एक षटकार आलाय. त्याही नंतर जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला महेश. नक्कीच याच्या आधीच्या शतकात शेवटच्या चेंडूवरती खणखणीत षटकार आला होता. या शतकात देखील मोठ्या फटक्यांची गरज असेल व सोहमच्या विरुद्ध थोडं तुम्हाला अचूक प्रहार करावा लागेल. या वेळीच एकदम कडक डीजे
स्वराजला आपला संघाचा भार आपल्या खांद्यावरती आपल्या बॅटमधून करावा लागेल अफलातून प्रहार. नक्कीच स्वराजचं कौतुक करणं गरजेचं आहे. काही स्पर्धा आहे कमिटी मेंबर्स मला वाटतं इथं 15-20 मेंबर्स आहे आणि काही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यानंतर सोहम आले फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं शतरक्षण केलं जात आहे. काही जबरदस्त काही कमी वय आहे या गोलंदाजाचं, पण जरी जे मार्क्स असतात ते 100 मधून 111 दिले जातील. काही गोलंदाज आहे हा वेगवान गोलंदाज. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न केला होता पण फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त शतरक्षण. चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त 32 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचली आहे. इथून पहा समीकरण कुठंतरी बदललंय. तुमच्यापाशी एक पॉवर प्ले असणार आहे आणि इथून आता 18 मध्ये 38 धावांची गरज आहे. फक्त 6व्या घेरवर गाडी चालवावी लागेल, नाही तर काही जमणार नाही आहे. च्या दिवसातील याच्या नंतरचा अजून एक सामना शिल्लक असेल. त्यानंतर पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार. याच्यानंतरचा होणारा सामना कृष्णा आर्मी वर्सेस गोराई वॉरियर्स. मला वाटते कृष्णा आर्मीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी फुल टॉस काढून फेकून दिली आहे. जैनी मरायचं नाटक केलं काय, मावरं मेल्यानंतर फेकून देतात आणि आता पहा जे पुढचा चेंडू यावेळी
डायरेक्ट पेनल्टी दिली जाणार आहे. मी प्रत्येक संघाला, प्रत्येक खिलाडूला विनंती करतोय, प्रत्येक फलंदाजाला विनंती करतोय, पंचांशी वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढचा चेंडू गोलंदाज तयार आहे. यावेळी सागर ताब्याचा चेंडू. येस, फटका. निर्णय नाही, पण प्रेक्षकांची गर्दी तिथं खूप आहे, ते आपल्याला कळवतील काय निर्णय आहे. फटका चांगला होता, पण जास्ती काही धावा भेटणार नाहीये. पुष्कर आलाय नक्कीच गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत धावा रोखल्या गेल्या, फलंदाजांना रोखलं गेलंय पुष्कर च्या मार्फत. लगावलेत हजार आणि आता रस्ता बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.